मित्रांनो नमस्कार. आज गुरुपौर्णिमा आहे आणि अनेक जण समाज माध्यमाच्या माध्यमातून एकमेकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत आहेत. मी फक्त एकाच व्यक्तीला शुभेच्छाचा संदेश पाठवला की ज्यांना मी माझ्या जीवनामध्ये मार्गदर्शक तत्वावरती किंवा दिशादर्शक तत्वावरती आपला गुरु मानतो. अशा व्यक्तीला मी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देणारा संदेश पाठवला. त्यांचे शुभाशीर्वाद माझ्यासोबत कायम राहावेत अशी त्यांना विनंतीही केली आणि त्यांना मी असं म्हणालो की जे तुम्ही मला शिकवलं त्याबद्दल मी तुमचा ऋणी राहीन आणि जे मी शिकायला कमी पडलो त्याबद्दल मी तुमचा क्षमा प्रार्थी आहे. कारण गुरु आपल्याला शिकवायला ज्ञान द्यायला कधीच कमी पडत नसतो. आपण बऱ्याच वेळेला त्यातलं आपण काय शिकलं पाहिजे, नेमकं किती घेतलं पाहिजे आणि जे शिकलंय जे घेतलंय ते आपल्या जीवनामध्ये त्याचा आपण अंमल कसा केला पाहिजे. आपण म्हणतो ना की विचारांच्या वरती आचार होणं पण खूप महत्त्वाचं आहे. आपण जे शिकलो ते कृतीमध्ये उतरवणं ते शिकण्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचं असतं. जर आपण काही शिकलो आणि ते जर आपण कृतीमध्ये नाही उतरवू शकलो ते शिकणं व्यर्थ आहे. त्यामुळे जे शिकलंय ते कृतीमध्ये उतरवणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे मी त्यांना असं म्हणालो की जे मी तुमच्याकडनं शिकायला कमी पडलो त्याबद्दल मी तुमचा क्षमा प्रार्थी आहे. कारण त्यांनी त्यांच्या परीने मला सगळंच चांगलं शिकवण्याचा प्रयत्न केला. कधी बोलून दाखवलं, कधी कृतीतनं दाखवलं, कधी त्यांच्या इशाऱ्यामधनं सुद्धा मला काही काही गोष्टी अशा असतात की आपण प्रत्यक्ष पुढच्या माणसाला स्पष्टपणाने बोलू शकत नाहीत. तर आपण कधी काही गोष्टी इशाऱ्यामधनं पण सांगत असतो. ते पण आपण शिकलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आपण अनेक लोकांच्या सहवासामध्ये येतो. मग ते लहान असतील, मोठी असतील, समवयस्क असतील आणि त्या प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी निश्चित शिकण्यासारखं असतं. आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या जीवनामध्ये ईश्वराने जो आपल्याला हा जन्म घातला, जे जन्माला घातलंय, ज्या गुणदोषासहित ईश्वराने आपल्याला जन्माला घातलंय त्यामध्ये जे काही आपल्यामध्ये उणिवा आहेत, ज्या ईश्वराने दिलेल्या आहेत, तर त्या दूर करण्याच्या दृष्टीने, त्या भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून ज्याच्याकडनंही जेही काही शिकण्यासारखं असतं ते आपण सतत शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग ते लहानांकडनं शिकण्यामध्ये सुद्धा त्यामध्ये आपण कमीपणा नाही मानला पाहिजे. आवश्यकता नाही. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक प्राणी, निसर्गातला प्रत्येक घटक हा आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतो आणि ते सतत आपण शिकत राहायला पाहिजे. तेवढ्या आपल्या संवेदना ह्या आपण नेहमीच जाग्या ठेवल्या पाहिजेत की आपण काय काय त्यातनं शिकू शकतो आणि घेऊ शकतो. आणि मग जे शिकलो ते मात्र आपल्या कृतीमध्ये उतरवून, आपल्या जीवनशैलीमध्ये त्याचा समावेश करून आणि ते दीर्घकाळापर्यंत करून हे आपण आपल्या प्रकृतीचा, आपल्या स्वभावाचा, आपल्या जीवनशैलीचा एक भाग, आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग हे आपण त्याला कायमचं बनवून टाकलं पाहिजे. तरच मग आपल्यामध्ये बदल होतो. जीवनामध्ये बऱ्याचदा काय होतं की एकतर आपल्याला आपली चूक कळत नाही, आपली उणीव आपल्याला लक्षात येत नाही. कुणाला येत असते. असं म्हणतात ना की दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतंय पण आपल्या डोळ्यातलं मुसळ माणसाला दिसत नाही. तसं आपल्या उणीवा, आपल्या चुका ह्या आपल्याला कधीच दिसत नसतात, जाणवत नसतात. मग कुणीतरी आपल्याला ते जाणवून देतं. जाणवून दिल्याच्या नंतर आपल्याला ते मान्य होत नाही. याला काय कळतं, वाटतं माझ्यामध्ये कुठं उणीव असू शकते का. बरं कसं तरी ते जर आपण मान्य केलं तर आपला अहंकारमध्ये येतो ते पूर्णपणाने मान्य करण्यामध्ये. आपण जर त्या अहंकाराला जर दूर सारून ते पूर्णपणाने मान्य केलं आणि बदलायचं जर ठरवलं तर माणूस तो बदल करतो, पण ते अतिशय थोड्या काळासाठी करतो. कारण माणूस पूर्वपदावरती परत येतो. स्वभावाला औषध नाही नावाचं एक वाक्य आहे. त्यानुसार माणूस आपल्या मूळ स्वभावावरती परत येतो. त्यामुळे थोड्या काळासाठी बदल होतो आणि मग आपण परत मूळ पदावरती येतो. पण जी माणसं स्वतःला आपल्या उणिवा जर नाही लक्षात आल्या आणि जर कुणी कळवून दिल्या, आपल्याला जाणवून दिल्या, तर जी माणसं मोठ्या मनाने त्याला मान्य करतात, आपला अहंकार मध्ये न आणता त्याच्यावरती दुरुस्ती करतात आणि ती केलेली दुरुस्ती ही आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनवतात आणि ती जीवनशैलीचा भाग बनवलेली जी दुरुस्ती असते ती दीर्घकाळापर्यंत ठेवतात आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा एक त्याला भाग बनवून टाकतात. ती माणसं कायमची बदलतात. त्यांच्यामध्ये कायमची सुधारणा होते आणि मग त्यांच्यामध्ये उणीव नावाचा जो शब्द असतो, जो स्वभावामधला एक असा एक उणीव हा एक स्वभावामधला असलेला, आता दुर्गुण कसं म्हणू त्याला आपण समजून घ्या. उणीव असणं सुद्धा काही दुर्गुण नाही, पण ते एक आहेच ना, व्यक्तिमत्वाचा एक उणा भाग आहे असं म्हणतो आपण.
तर तो मात्र मग आपल्या जीवनामधनं कायमचा दुरुस्त होतो आणि आपल्यामध्ये उणीव असलेल्या गुणांची संख्या ही कमीत कमी होत जाते. जीवनामध्ये नेहमी अ, काही आपण चांगलं करत जातो ना, चांगुलपणा आपला वाढीला लावत जातो. पण त्यासोबतच आपल्यामध्ये ज्या उणिवा असतात, जो वाईटपणा असतो, ज्या चुका आपण करत असतो, त्याही कमी करत जाणं हे जीवनामध्ये खूप महत्त्वाचं आहे. फक्त चांगुलपणा वाढवत जाणंच पुरेसं नाही आहे. तर आपल्यामध्ये जो वाईटपणा आहे, ज्या उणिवा आहेत, ज्या चुका आपण करत असतो, त्याही कमी करत नेणं. आणि त्या शून्य तर होत नसतात, कुणातच शक्य नाही शून्य होणं, पण त्या कमी राहतील आपल्यामध्ये शिल्लक. याची जर काळजी आपण घेतली तर मग मात्र आपलं जीवन हे परिपूर्ण होत राहतं. त्यामुळे आज जी गुरुपौर्णिमा आहे त्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला लहान, समवयस्क किंवा तुमच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या ज्याही व्यक्तीकडनं तुम्ही जेही काही शिकला, ज्यांनी तुमचं दिशादर्शक म्हणून तुमच्या जीवनामध्ये काम केलं, तुम्हाला मार्गदर्शन केलं किंवा तुम्हाला सतमार्गाचं दर्शन त्यांच्यामुळे तुम्हाला झालं, अशा सगळ्या व्यक्तींना आज आपण त्यांचे आभारी असलं पाहिजे की काही ना काहीतरी मी तुमच्याकडनं शिकलो आणि त्यातनं माझ्या जीवनामध्ये काही ना काहीतरी भलं झालं. आणि दुसरा एक मला जे तारुण्यामध्ये मुलं आहेत ना, त्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे की आपण असं म्हणतो की आपले आई आणि वडील हे आपले पहिले गुरु असतात आणि ते खरंही आहे. बघा, शिक्षक आणि गुरुमध्ये फरक आहे. शिक्षक तुम्हाला ते शिकवतात जे कुणाचं तरी ज्ञान असतं, ते पुस्तकामध्ये बंद असतं आणि ते पुस्तकातलं जे ज्ञान असतं ते तुम्हाला शिकवण्याचं जे काम आहे ते शिक्षक करतात आणि त्याच्या बदल्यात त्यांना एक विशिष्ट मोबदलाही शासनाकडनं दिला जातो, कुठंतरी संस्थेकडनं दिला जातो किंवा ट्युशनची फीस म्हणून का असेना पण ती तुमच्याकडनं घेतली जाते. आणि शिक्षक जे तुम्हाला शिकवतात ते ज्ञान त्यांचं स्वतःच्या तपश्चर्येचं नसतं, ते कुणाच्या तरी तपश्चर्येचं असलेलं ज्ञान हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम म्हणजे शिक्षक. तो गुरु तसा नसतो. गुरुची स्वतःची तपश्चर्या असते, त्या तपश्चर्येतनं प्राप्त झालेलं ज्ञान असतं आणि ते ज्ञान जे काही त्याला तपश्चर्येतनं प्राप्त झालेलं आहे ती कशाची तपश्चर्या असू शकते. ध्यानाला बसणं, एका पायावरती उभं राहणं यालाच तपश्चर्या म्हणतात असं नाही. एका आईने एका मुलाला जन्म देणं ही सुद्धा एक खूप मोठी तपश्चर्या आहे. 9 महिने तिला प्रत्येक लहान गोष्टीची काळजी घ्यावी लागते. थोडं सुद्धा चुकता भाग नाही इतकी तिला 9 महिने काळजी घ्यावी लागते, तेव्हा कुठं तुमचा जन्म होतो. ती पण एक तपश्चर्या आहे. तर अशा अनेक प्रकारच्या तपश्चर्या जीवनामध्ये केल्याच्या नंतर त्यातनं जे काही प्राप्त झालेलं ज्ञान असतं, शहाणपण असतं, ते शहाणपण, ते ज्ञान जो तुमच्यापर्यंत पोहोचवतो तो गुरु असतो. आणि ज्याचा की अवलंब जो तुम्ही केला तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये विशेष करून हा आमूलाग्र बदल होतो, त्याला गुरु म्हणतात. त्यामुळे तरुण मंडळी यांना मी सांगू इच्छितो की तुमचे आईवडील हे तुमचे पहिले गुरु असतात. परंतु कधी काय होतं की आईबद्दल तर फारशी काही मुलांना तक्रार नसते, लेकरांना फारशी आईबद्दल तक्रार नसते. वडिलांबद्दल मात्र अनेक तक्रारी ह्या लेकरांना असतात. कसं असतं की एक वडील हा आपलं कुटुंब चालवण्याची जबाबदारी त्याच्यावरती आहे. अशा पद्धतीने वडिलांकडे पाहिलं जातं की अर्थार्जन त्यांनी करावं, घराच्या बाहेर जावं, काम करावं, कष्ट करावेत आणि अर्थार्जन करून आणावं आणि त्या अर्थार्जनाच्या जोरावरती कुटुंब चालावं, कुटुंबाची काळजी घेतली जावी, कर्तव्य, हौस मौज सगळी कुटुंबाची ही भागवली जावी आणि ते सगळी जबाबदारी ही खास करून वडिलांवरती असते. मुलं जेव्हा तारुण्यात येतात, लहानपणी मुलांना फारसं काही कळत नसतं, जे मिळतं त्याच्यामध्ये ते खुश राहतात. परंतु एकदा मुलं तारुण्यात आले की मग मात्र आपल्या वडिलाच्या या सगळ्या कर्तृत्वाचं, ज्याला आपण कर्तृत्व म्हणतो की त्यांनी हे केलं पाहिजे, ते कर्तव्याच्या पोटी जे काही तो करत असतो त्याचं मग मूल्यमापन, व्हॅल्युएशन हे मुलं वयात आल्यानंतर करतात. आणि मग मुलांना तक्रारी वडिलांच्या बद्दलच्या मुलांच्या सुरू होतात की वडिलांनी हे करायला पाहिजे होतं, ते करायला पाहिजे होतं, त्याचे वडील बघा त्याच्या वडिलांनी माझ्या मित्रासाठी हे करून ठेवले, त्या मित्राच्या वडिलांनी त्याच्यासाठी ते करून ठेवलं आहे. किंवा काही वडिलांच्या मध्ये अवगुण असतात, काही जणांचे वडील हे व्यसनी पण असतात, मग त्याची पण तक्रार असते की हे नाही केलं पाहिजे, ते त्यांनी नाही केलं पाहिजे, हे व्यसन माझ्या वडिलावरती नसलं, माझ्या वडिलांमध्ये नसलं पाहिजे. कुटुंबाला त्रास होतो, आईला त्रास होतो, सोसायटीमध्ये, समाजामध्ये एक प्रकारचा कमीपणा आपल्याला येतो. अशा अनेक तक्रारी मुलांना वडिलांच्या प्रती खास करून लेकरांना असतात. माझी त्या सगळ्या तारुण्यात आलेल्या लेकरांना अशी विनंती आहे की वडिलांकडनं चांगल्या गोष्टी जर आपल्याला आल्या
तरच आपण वडिलाला गुरु मानावं असं नाही. जे आपण कुणाकडनं तरी काय करावं हे जसं आपण गुरुकडनं शिकतो तसं काय करू नये हे पण आपल्याला काही जण शिकवत असतात जीवनामध्ये. गुरु शिकवत नाही पण काही जण शिकवत असतात. मग वडिलांकडनं आपण त्यांच्या बाबतीतल्या जेवढ्या म्हणून आपल्या तक्रारी आहेत, जर काही आपल्या वडिलांमध्ये अवगुण असतील, काही जणांच्या वडिलाला जर व्यसन असेल, तर हे सुद्धा आपण आपल्या वडिलांकडनं शिकण्यासारखं आहे की हे आपण नाही केलं पाहिजे. काय केलं पाहिजे हे तर आपण शिकलंच पाहिजे, परंतु काय नाही केलं पाहिजे हे सुद्धा आपण शिकलं पाहिजे. आणि ते जर काय कुणी व्यक्ती आपल्याला शिकवत असेल तर तो सुद्धा आपल्याला त्या अनुषंगाने, त्या दृष्टिकोनातून, त्या अँगलने तो आपला गुरुच असतो. कारण काय नाही केलं पाहिजे हे जर आपण शिकलो तर आपलं नुकसान व्हायचं थांबतं. आता बऱ्याचदा आपण त्याच चुका परत करतो. मी माझ्या मुलाला नेहमी असं म्हणतो की मी जे माझ्या आयुष्यात चुका केल्या त्याच चुका जेव्हा मी तुलाही करताना पाहतो तेव्हा मला सगळ्यात जास्त वेदना होते. कारण त्या चुकांची शिक्षा एका पिढीत या घराने भोगली आहे, माझ्या पिढीमध्ये. आता त्याच एकाच चुकीची शिक्षा परत दुसऱ्या पिढीत भोगायची वेळ ह्या घरावरती येऊ नये. एकाच चुकीची शिक्षा 2-2 पिढ्यांनी कशी भोगावी? त्या चुकांमध्ये दुरुस्ती करणं हे तुझ्या पिढीमध्ये तुझ्या हातून घडलं पाहिजे. माझ्या वडिलांच्या पिढीमध्ये ज्या चुका घडल्या, त्यांच्याबद्दल माझ्या ज्या तक्रारी होत्या, त्या तुम्हाला मी शपथेवर सांगतो, मी त्या सगळ्या माझ्या पिढीमध्ये माझ्या स्वतःच्या माध्यमातून दुरुस्त केल्या. मला ज्या काही तक्रारी होत्या माझ्या वडिलांकडनं त्या सगळ्या मी माझ्या जीवनात घडवून आणल्या. त्या चुका मी परत माझ्या पिढीत केल्या नाहीत. कदाचित नवीन चुका मी केल्या असतील, परंतु त्या तरी चुका मी रिपीट केल्या नाहीत. तसं मी माझ्या मुलाला म्हणतो की मी ज्या चुका माझ्या जीवनामध्ये केल्या त्याची शिक्षा ह्या घराने अगोदरच माझ्या पिढीमध्ये भोगलेली आहे. तुझ्या पिढीमध्ये ती वेळ या घरावरती येऊ देऊ नको. तू एकही ती चूक करू नको जी मी माझ्या जीवनामध्ये करत आलो आहे. आणि मी केलेल्या चुकांच्याबद्दल जर तुला काही तक्रार असेल तर तू एवढं कर स्वतःसाठी की ती चूक तू कमीत कमी तुझ्या पिढीमध्ये करू नको. तुझ्या मुलाला तुझ्याबद्दल तीच तक्रार करण्याची संधी देऊ नको. काय व्हायचं की मुलांना खूप हौस असते. आता समजा माझ्याकडं महिंद्रा 700 गाडी आहे. कदाचित माझा मोठा मुलगा आता कमवत आहे, वयात आला आहे, तिच्या लग्नासाठी आम्ही स्थळही पाहतोय. त्याला कदाचित असं वाटत असेल की माझ्या वडिलांकडे मर्सिडीज असली पाहिजे. तर मी त्याला लहानपणीची एक गोष्ट सांगितली होती. आम्ही त्याला BK बिर्ला पुण्याच्या पुढे एक शाळा आहे, तिथं त्याला शिकायला ठेवलं होतं. ज्यावेळेस त्याला मी सोडायला गेलो त्यावेळेस माझ्याकडे हुंडाई ॲसेंट गाडी होती पांढऱ्या रंगाची. सोडायला गेलो ॲसेंट गाडीमध्ये आणि खाली जेव्हा उतरलो, हा 6वीत होता. तर मर्सिडीज, मोठी शाळा आहे, श्रीमंताची शाळा आहे. आमच्यासारख्या मध्यमवर्गीयाची मुलं खूप धारिष्ट करून आम्ही तिथे शिकवायला ठेवली होती. परंतु मग मर्सिडीज आली. म्हणजे श्रीमंत लोक अशा आमच्यासारख्या ॲसेंटमध्ये कशाला येतील? मर्सिडीज, BMW हे ते येत होत्या. आणि हा कुतूहलाने पाहत होता. मी पाहिलं की हा कुतूहलाने पाहतो. त्याला म्हणलं, खूप कसं वाटतं ह्या गाड्या बघून? खूप छान वाटतं पप्पा. म्हणलं यातली कोणती गाडी तुला आवडली? तर ही पण आवडली, ती पण आवडली, त्याने सांगितलं मला. मी म्हणलं हे जे तुला आवडलं आहे ना ते आपल्याकडे असावं असं तुला वाटतंय का? तो म्हणाला हो पप्पा वाटतंय. म्हणलं हां, हीच गोष्ट तू लक्षात ठेव की अशी एखादी गाडी आपल्याकडे असावी. आणि जेव्हा मोठा होशील तेव्हा तू अशीच गाडी घे. कारण तू जर स्वप्न पाहतोयस, तू जर इच्छा बाळगतोयस, तर त्या इच्छा आणि ती स्वप्न पूर्ण करण्याची सुद्धा जबाबदारी उचलण्याचं धैर्य, ती हिंमत आणि ते कर्तृत्व हे तू तुझ्यामध्ये म्हणजे बनवलं पाहिजे आणि ते तू निभावलं पाहिजे. माझा मुलगा माझ्याकडे पाहतच उभा राहिला. मी म्हणलं कदाचित मीही घेईन, नाही असं नाही पुढे चालून चांगली गाडी, परंतु ते माझं स्वप्न असेल, ती माझी इच्छा असेल. तुझी स्वप्न, तुझी इच्छा ह्या तू पूर्ण कर. त्याचं ओझं विनाकारण तुम्ही पहिल्या पिढीवरती टाकू नका. तुम्हाला जर काही स्वप्न असतील, तुम्हाला जर काही इच्छा असतील ज्या पहिल्या पिढीकडनं अपुऱ्या राहिल्यात किंवा नाही झाल्या असं वाटत असेल, तर त्या सगळ्या तुम्ही पूर्ण करा. कमीत कमी तुमच्या तरी पुढच्या पिढीला तीच तक्रार तुमच्या पिढीबद्दल करण्याची वेळ येऊ देऊ नका, जी की तुम्हाला तुमच्या पहिल्या पिढीबद्दल तक्रार आहे. आणि हे सगळं शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या वडिलांकडनं आपण हे निश्चित शिकलं पाहिजे की त्यांच्या जीवनात ज्या उणीवा राहिल्या ते नाही करू शकले, कुठल्या का कारणाने असेल, त्याची मजबुरी असेल, त्यांची अडचण असेल, त्यांची इच्छाशक्ती कमी असेल, त्यांना महत्त्वाकांक्षा कमी असतील, किंवा ते अवगुणी असतील, किंवा ते व्यसनी असतील, काही का कारण असे ना, ते नाकर्तबगार असतील, कर्तृत्वहीन असतील, काही का कारणाने असे ना, त्यांनी जे काही उणीवा त्यांच्या जीवनात राहिले, जे काही तुमच्यासाठी करायला कमी पडले, कृपया ते सगळं तुमच्या लेकरांच्या नशिबाला येऊ देऊ नका.
तुम्ही मात्र ते सगळं पूर्ण करा, त्यांचंही पूर्ण करा आणि पुढच्या पिढीच्या इच्छा पूर्ण करा. एवढं कर्तृत्व तुम्ही स्वतःबद्दल गाजवा. आणि हेच नेमकं आपण आपल्या पहिल्या पिढीकडनं शिकलं पाहिजे. त्या अर्थाने सुद्धा आपण आपल्या पहिल्या पिढीला आपलं गुरु बनवलं पाहिजे, की आपण नेमकं काय केलं पाहिजे आणि काय काय नाही केलं पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी शिकणं खूप महत्त्वाचं असतं. जसं की पैसा कमवणं हे महत्त्वाचं आहे, तेवढंच पैशाचा अपव्यय होऊ नये याची काळजी घेणं सुद्धा महत्त्वाचं असतं. पैसा कमवलाय म्हणजे तो खर्च होणारच आहे, पण तो खर्च करताना कुठं कुठं करायचा हे पण आपण ठरवलं पाहिजे. त्याचा व्यर्थ खर्च तो पैसा नाही झाला पाहिजे. तसं गुण घेणं जेवढं महत्त्वाचं आहे आपल्या पहिल्या पिढीकडनं, तेवढं त्यांच्या उणिवा, त्यांची अवगुणं, त्यांचे जे काही उणिवा असतील, जे काही असेल ते आपल्या पिढीत दुरुस्त करून आपलं जीवन जगणं आणि पुढच्या पिढीसाठी एक आदर्शवत जीवन हे आपलं तयार करून ठेवणं, हे सुद्धा आपण आपल्या पहिल्या पिढीकडनं शिकलं पाहिजे. मित्रांनो, माझ्या जीवनामध्ये माझ्यापेक्षा लहान असतील, माझ्या समवयीन असतील किंवा माझ्यापेक्षा ज्येष्ठ असतील, ते सर्वजण जे जे म्हणून आणि ज्यांच्याकडनं म्हणून मी जे म्हणून काही मला त्यांनी शिकवलं किंवा मी त्यांच्याकडे पाहून त्यांच्या आचरणातनं, त्यांच्या बोलण्यातनं, त्यांच्या विचारातनं, त्यांच्या भावनेतनं मी जे म्हणून काही शिकलो आणि त्यांनी जे काही मला शिकण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्या सगळ्यांचा, माझ्यापेक्षा लहानांचा, माझ्या समवयस्काचा आणि माझ्यापेक्षा ज्येष्ठांचा मी अतिशय अंतःकरणापासून आभारी आहे, की तुम्ही या न त्या रूपानं माझ्या जीवनामध्ये गुरु या स्वरूपात माझ्या जीवनाला तुम्ही स्पर्श करून गेलात आणि कुणी लहान गोष्ट शिकवली असेल, कुणी मोठी गोष्ट शिकवली असेल. पण त्या दोन्ही अगदी इतकं जरी तुमच्याकडनं मी शिकलो असेल आणि घेतलो असेल आणि त्याला जर माझ्या व्यक्तिमत्वाचा मी भाग बनवला असेल, तर मी तुमचा अंतःकरणापासून ऋणी आहे, आभारी असणार नाही. कारण आभार हे व्यक्त केले जातात, ऋण हे फेडलं जातं. त्यामुळे मी कायम तुमचा ऋणी राहील.